चला आई बाय. रडायचं नाही, काय नाही आई, नाही नाही. वापस येणार आहे चला बाय. ओके बाय बाय. नको ताटा बाबू सोनू येणार आहे लवकर. चला जैसे लेने आए थे सभी कितने हाँ। एक्साइटेड थे ना. Hi guys, what's up you all? Welcome back to another video and I know I might sound a little low today because today is the day आज मेरी मम्मी की वापसी की फ़्लाइट है. शी इज़ फ्लाइंग बैक टू इंडिया. इट्स बिन 4 months और ऐसे फील भी नहीं हुआ 4 महीने निकल भी गए हैं. सो कल से थोड़ा माहौल इमो चल रहा है. हाँ, इमोशनल तो मैं भी हो रही हूँ बट बहुत ज़्यादा कंट्रोल कर रही हूँ मेरे इमोशंस. बिकॉज अगर मैं रोऊंगी या मैं इमोशनल हो जाऊँगी मेरी मम्मी बहुत ज़्यादा हो जाएगी. क्योंकि मेरे इमोशनल होने के बावजूद मतलब मैं इमोशनल में क्या बोल रही हूँ यार. मेरी मम्मी कल से बहुत इमोशनल हो रही है. इंडिया में कॉल लगा के मेरे भाई के पास रो रही है कि it's not about me, it's not about Manjit, it's about Ahan now. So she is so attached to him कि she's just can't मतलब वो सोच ही नहीं पा रही कि इसको छोड़ के मैं जाऊँगी. So कल उसको नहला रही थी तो she was just getting emotional कि ये इसका लास्ट में इसको स्नान करा रही हूँ. अब मैं कब आऊँगी मुझे नहीं पता ये वो. सो एवरीथिंग इज़ जस्ट अ लिटिल इमोशनल एंड मैं दिखाती हूँ माँ का प्यार आपको. तो ये देख रहे हो आप ये मेरी मम्मी ने ये डब्बा भर के, दिस इज़ नॉट अ छोटा मोटा डब्बा, दिस इज़ काफ़ी बड़ा डब्बा. तो ये डब्बा भर के अनियन का चटनी बनाया जो मंजीत को पसंद है. तो शी इज़ लाइक कि ही कैन हैव इट फॉर लाइक 4-5 days स्ट्रेट. तो उसने ये पूरा डब्बा भर के, बड़ा वाला डब्बा है वो भर के बना दिया है. देन शी हैज़ मेड ये पूरा डब्बा भर के चटनी फॉर हिम और एक डब्बा भर के चटनी उसने बना के रखी है जस्ट बिकॉज उसको पसंद है. शी इज़ लाइक मैं इंडिया जाके और चटनी बना के भेजूँगी. देन ये पूरा डब्बा भर के उसने घी घर पे बनाया है जो मैं बनाती हूँ सो दैट मुझे नहीं बनाना पड़े. और एक यहाँ पे बॉटल है जो अभी नहीं दिख पा रही है जिसमें उसने पूरा भर के घी बना दिया है. सो मदर्स लव बेसिकली. मैंने उसको 2 दिन पहले ही बोल दिया था कि यू आर नॉट गोइंग टू कुक एनीथिंग फॉर नेक्स्ट 2 days. इट्स मी हु इज़ गोइंग टू डू एवरीथिंग फॉर यू बिकॉज तुझे वापस जाके चीज़ें वापस चालू करनी है, रिज्यूम करनी है. फिर गणपति है वहाँ पे जाकर भी बहुत काम है. सो यू फॉर 2 days टेक रेस्ट, डोंट डू एनीथिंग, डोंट कुक एनीथिंग. बट यू नो मदर्स लव, शी कांट. मैं उठने से पहले सारी चीज़ें तैयार. सो आई एम मेकिंग ढोकला फॉर हर, पैकिंग इट इन अ डब्बा बिकॉज वहाँ पर अगर उसको इन केस फ़्लाइट बोर्ड करने से पहले, वैसे उसकी रात के 9 बजे की फ़्लाइट है तो बोर्ड करने से पहले अगर भूख लग जाए तो शी कैन हैव अ क्विक मील. प्रॉब्लम ये नहीं कि वहाँ पे वो कुछ खा नहीं सकते, यहाँ पे वेज ऑप्शंस कम होते हैं. सो हाँ, यही चीज़ें हैं अभी के लिए. तो अभी शी सिटिंग विद आहान. तो अभी तक मैं ढोकला बना लेती हूँ, नहा लेती हूँ, मेरी चीज़ें कर लेती हूँ. सो या मित्रांनो, वेलकम टू आवर अनदर ब्लॉग. अभी बज रहे हैं दोपहर के 2 और आज हमें जाना है मम्मी को ड्रॉप करने के लिए. इंडिया जा रही है. ब्लॉग करने का ज़रा भी मन नहीं था क्योंकि बहुत लो फील हो रहा है. ज़्यादा नहीं होगा इस ब्लॉग में कुछ, बट जो होगा वो होगा. मम्मीसाठी डब्बा बनवला मी ढोकळा. अजून बनवला मी. तर डब्यात ठेवू ना. हां, तुझ्यासाठी तशी घेऊया का गाडी खोलायची पुढच्या वेळेसाठी. मग आपण उभं गाणं राहायला. गाणं. मग उभं राहिला. सलमान खान ये दिल दीवाना, दीवाना, उसमें ये गाड़ी है. दीवाना है ये दिल. बाय बाय झाडांना. ही झाडं परत आता काय बॉम्बेला दिसणार नाही. पण छान आहे तो आपलं इथली जिंदगी मस्त आहे बाबा. मला आवडलं म्हणून छान मस्त. त्या मेट्रोमध्ये गर्दी, त्या रेल्वेच्या ट्रेनमध्ये गर्दी, पण हे मस्त जिल्हे. जाऊ दे, माणसं काय व्हिडिओ कॉलमध्ये करून. फक्त बाबूला एकदा आजी आजोबांना भेटायला आणा आपल्या.
चालू आहे प्रयत्न. हा तेच. लवकरच येऊ आम्ही. बाकी काय नाही, बाकी एकदा त्यांनी बघितलं बाबू काय नाही वाटत ना. आता मी बघितलं माझं मन तृप्त झालं एकदम. मी त्या सगळ्या आठवणी 4 महिने आता बाबूच्या असं घेतलं. राम सिया राम तर पहिलं गाणं तेच सुचणार. राम सिया राम आणि अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम. दिस इज द गुड पार्ट. हे बघ, चांगल्या आठवणी आठवत जायचं, रडायचं बिडायचं नाही नाही मी कुठे रडते. टेन्शन नाही. रडायला ते दोन काय येतं की आपण हा. थोडा टाइमाने भेटणार. टायमाने भेटणार, बाकी काय नाही. हा. आणि रोज तरी व्हिडिओ कॉलवर भेटणार आपण. हा. एकदा तरी व्हिडिओ कॉल होतो. तो शांत आहे, रडवा नाही आहे, मंजितला बांधता येतं, डायपर दुधाचं सगळं 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 येतं, साफ सगळं. त्यामुळे मला कसलंच बाबा टेन्शन नाही की मी याला मंजितला सांभाळताना येत आहे, तेच कामाला गेली तर कसं होईल, असं कायच नाही मला फील होत आहे बाबा. जेवण करणं तेजस उसळी 15 मिनिटं मिळाली तरी ती सगळं जेवण पटकन करते. हा. असं नाही कंटाळा येत तिला, नाही जेवण करायचं काय पण कर, असं नाही. तिला पाहिजे ते ती बनवून खाणारच. त्यामुळे मला खूप बरं वाटतं असं. आणायला सोडायला जायला लागलं, त्याला पण मजा फिरायला. त्यामुळे ते पुढच्या वर्षी त्याला यायला. जेव्हा समजेल हा. पण या वर्षी आरती तर काही करेल. समजणार पण नाही नाही, त्याला. नाही. आरतीच्या वेळेला मला कुठेतरी जाऊन बसावं लागलं हा, असतं त्याला बाई. घेऊन. कारण की त्याला आवाज नाही तो बॉम्बे मध्ये राहूच नाही शकत. आता जरा मोठा झाल्यावर त्याला आवाजाचं कळेल, त्याला समजेल ना, मग हम्म. तेव्हा कसं मग स्वतः टाळ घेऊन वाजवत बसेल आरती आरती. करत बस. पण नाही, एकदा हिंदी मध्ये. हाँ, अगर हमारा ब्लॉग अच्छा लगा तो सबस्क्राइब करो. आणि दोघांचं म्हणजे असं तू पण म्हणजे रागवत नाही, ती पण असं तेजस पण नाही, म्हणजे दोघं छान राहतात तुम्ही. म्हणून मला, नाहीतर ते भांडण बिंडण असतं तरी बाई टेन्शन येते. म्हणजे असा करतो, ती तेजस अशी बघते. मग दोघं पण एकमेव चिडतं आणि परत चांगले होतं, नॉर्मल होतं. म्हणजे तुम्ही हे सांगता की आम्ही चिडतो ना? हा म्हणजे जरा आता चिडायलाच पाहिजे, चिडायलाच त्याशिवाय- पाहिजे की नाही? त्याच्याशिवाय हे होणारच नाही. नाही तर मग काय. बघितलं चा- तेजस, आता हा. मम्मीने पण सांगितलं की चिडलं पाहिजे. प्रेम वाढत नाही त्याशिवाय. ओ हा, मग हा ब्लॅकबेरी जाऊ दे माझी आता. सगळी रस्त्यालाच ब्लॅकबेरी. आणि तुला कांद्याची भाजी 4 दिवस बघायला नको. हा. 4 महिना मम्मी होती तर मी किचन मध्ये काहीच बघितलं नाही, हा. आयडियाच नाही. आता जेव्हा मी रिझ्यूम करणार आहे किचन, मला मम्मीला तर मला वाटतं फोन करावा लागेल, मम्मी हे कुठे ठेवलंय, ते कुठे काय ना, आपलं तुझं आहे त्याच ठिकाणी सगळ्या वस्तू आहे बघा. तुरीची डाळ वगैरे, तुरीची डाळ आहे, सगळं आहे खाली. कांदे बटाटे जरा बघा, ती कांद्याची पुडी मी एक फोडली नाही आहे, हा. ती फोड आणि वाऱ्यावर ठेव. सफेद हे झालेत. हो. आणि तुझा मालवणी मसाला आहे का मी बघितला नाही, आता संपत आलाय बर्नीतला. मॅगी मसाला, बदाम पावडर, मी लिहून पाठवते. घा तू पाठव, घडी डिटर्जंट पावडर आणि काय हे भावनगरी गाठ्या. तुला काय पाहिजे? चकली, तुकडा चकली. नाही नाही, मला तुम्ही हवेत. पिळेल. आई ग. नाही तुकडे पण मजा आली आहे तुम्ही आले. हा. म्हणजे बरं वाटतं रे असं. हा, असं तुझी पण आई चांगली असते, हा. ताट असायचं तर तुझी आई पण अरे नाही काय करू दे नको, पण घरात हा. असलं का बरं वाटतं. तिला हा. कसं तब्येतीचा प्रॉब्लेम तब्येतीचा पण प्रॉब्लेम आणि आहे. इथे मग बघितलं ना कसं आहे. नाही नाही, डॉक्टर नाही, काय नाही बाबा इथे. हा, म्हणजे हा. मग आपण दोन्ही मम्मीचा हिंदी आणि मराठी चॅलेंज नाही तर नेक्स्ट टाइम तुमच्या सोबत हा. जेव्हा पण येणार ना मम्मीला हा, केलं चालेल. असतं, पण मला भीती वाटते आई हा. ते. म्हणजे एकतर एक आपण काम पण नाही सोड सोड. छोड़। सो गाइस, ये मेरे बच्चे का एकदम हिसाब ही एकदम फिट है, गाड़ी में बैठते ही सो जाता है। मजे की लाइफ है भाई। खुशनसीब लोग होते हैं जिनको ऐसे गाड़ी में बैठते ही नींद आता है, क्योंकि मैं उनमें से तो नहीं हूँ और मेरी मम्मी भी नहीं है उनमें से। पर ये है यादव खानदान। हा. यादव तिकडच्या सारखं खानदान झालं में आज. गाड़ी में बैठते ही सोने का आदत है सबको। तो अभी हमें पहुंचने के लिए लगेगा 1 से 1.5 घंटा। रास्ते में जा रहे बातचीत करते हुए, और मुझे ऐसे लगता है कि
4 महीने भी मम्मी के साथ हमको इधर मिल गए, बहुत बड़ी बात है, क्योंकि उसका फर्स्ट टाइम वीज़ा रिजेक्ट हुआ था और बापरे. मैं इतनी स्ट्रेस में थी तभी, क्योंकि बीपी वाढला होता. मेरा बीपी तभी बढ़ गया था, मैं प्रेग्नेंट थी। तो फर्स्ट रिजेक्शन में वी वर लाइक कि शिट यार अभी रिजेक्ट होगा, और ऐसा अपना अजम्पशन रहता है कि एक बार वीज़ा रिजेक्ट हो गया तो अभी नेक्स्ट एप्लीकेशन में भी वापस, और हमें कंसल्टेंट्स जो रहते हैं वीज़ा कंसल्टेंट्स, उन्होंने भी यही बोला था कि चांसेस बहुत कम है, बट भगवान की कृपा से, गणपति बाप्पा श्री स्वामी समर्थ. उनकी कृपा से हो गया। सेकेंड अटेम्प्ट में बहुत इजीली हो गया। और मम्मी उसके पीछे का एक स्टोरी बताएगी, अभी उसका स्टोरी सुनो। दिसतंय? हा मी दिसते. हो, बोला. मला जायचं होतं अक्कलकोटला, किती वर्ष मी बोलते अक्कलकोटला जायचं आणि अक्कलकोटला न जाता डायरेक्ट मला लंडनचं हे आलं, मुलीने बोलवलं. तर तिकडची तिने तिकीट काढली होती आणि मी लंडनला विजा इकडे तिचं म्हणणं की विजा हिला मिळणारच, मग त्यांच्यावर मी लंडनला जाणार होती. तर माझा विजा इकडे रद्द झाला, त्यामुळे मी त्यांच्यावर फेब्रुवारीमध्ये जाऊ नाही शकली. मग परत दुसऱ्यांदा विजा माझा हे केला, तर तो अप्लाय केला. पण त्या विजाच्या आधी मी माझ्या मुलाला बोलली मला तू अक्कलकोटला घेऊन चल, 1 दिवसासाठी असू दे काय पण असू, पण मला अक्कलकोटला जायचंय. म्हणून मग आम्ही विजा हे केला आणि अक्कलकोटला आम्ही होळीच्या दिवशी रात्री जाऊन आलो, एका दिवसा अक्कलकोटला. आणि मी आली, पण मला तिच्या मैत्रिणीच्या आईचा विजा आला होता, माझा विजा आला नव्हता. म्हणून माझ्या मुलीला टेन्शन आलं, तिचा बीपी वाढला. मग मी गणपती बाप्पाला बोलली आज मंगळवार आहे, गणपती बाप्पा मला कसं पण करू 2 दिवसात यायला पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी विजा आला माझ्या दारात. म्हणजे Direct दारात आला? हा. अपडेट कुछ नहीं था, काय नाही, डायरेक्ट दारात सकाळीच आला. मग त्याच दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारी मग मी मोदक केले आणि गणपती बाप्पाला दाखवले. म्हणजे हा विजा माझ्या गणपती बाप्पामुळे आणि अक्कलकोट स्वामी समर्थांमुळे झाला. म्हणून मनात आलं तर लगेच जायचं, पुढच्या गोष्टीला वेळ करायचा नाही, असं आहे. तू ते सांग ना की तुला ते वाटलं, तू कित्येक वर्ष बोलते अक्कलकोट जायचं, आम्ही बोलली ते, पण तुला जायला नाही भेटलं. तर मग म्हणजे तू बोललीस ना की स्वामी आजी अशी इच्छा असणार की डायरेक्ट युके ला जाते काय मला भेटल्याशिवाय. परत सांगा ना, म्हणजे कसं ते काय, म्हणजे तुमच्या मनात आलं हे, कसं तुम्हाला वाटतंय की तुम्ही डायरेक्ट युके ला चाललाय म्हणून म्हणजे तुमचं विजा हा. ते मग सांग. हे मग माझ्या- सांगा, कसं म्हणजे कसं घडलं? म्हणजे असं मला वाटलं मनात, मग मनात विजा माझा रद्द झाला, तर असं माझ्या मनात आलं की मी किती वर्ष बोलते अक्कलकोटला जायचंय. तर स्वामी बोलले ही लंडनला चालली डायरेक्ट एवढ्या लांब, हा. पास आपलं एवढ्या लांब चालली, पण माझ्या अक्कलकोटला तिथल्या तिथे अक्कलकोट असूनही येते बोलते. हा. म्हणून माझ्या मनात आलं की म्हणून माझा विजा रद्द झाला. हा. म्हणून स्वामी बोलले आधी अक्कलकोट कर, मग तू लंडनला जा. असं हे आणि टाकले ते सांग, गणपती मंदिरात जाऊन रडलीस ते? हा, गणपती मंदिरात पण जाऊन मी रडली. गणपती बाप्पाला म्हटलं माझ्या मुलीचा बीपी वाढलाय आणि प्रेग्नेंट आहे, गरोदर आहे. मी सगळ्यांच्या मुलींच्या वेळेला गरोदरपणात म्हणजे डिलेव्हरीच्या वेळेला होती, सगळ्या सुनांच्या, माझ्या नंदेच्या मुलीच्या, माझ्या भावाच्या मुलीच्या आणि माझ्या मुलीच्या वेळेला मी एवढ्या लांब ती असून मी तिथे नसणार. म्हणून मी गणपतीच्या मंदिरात जाऊन पंतनगरच्या त्या मंदिरात बसून रडली. बाप्पाला म्हटलं बाप्पा तू काहीतरी कर, तुझ्या हातात आहे. आणि तो बाप्पाला मी तिथे सांगितलं. अक्कलकोटला आधीच जाऊन आली ती, आणि मग हे असं मग बाप्पाच्या मंदिरात बसून रडली. मग दुसऱ्या दिवशी माझा विजा आला, मग मी मोदक केले आणि बाप्पाला घेऊन गेली तिथे गणपती बाप्पा. म्हणून मी आता पण गणपती माझा अजून 1 महिना हा इथे विजा राहू शकली असते, पण माझ्या बाप्पासाठी मी चालली आहे. माझा बाप्पा येतोय घरी. हा, माही तुमचं म्हणजे हे देवाचा अनुभव जे आहे, म्हणजे तुम्ही जसं मी रात्री मी जेव्हा सुट्टीवर असतो मी रोज बघतो तुम्हाला की तुम्ही एक कोणाचा तरी पॉडकास्ट स्वामींचं पॉडकास्ट ऐकता आणि म्हणजे जर तुम्हाला लोकांना सांगायचं असेल की म्हणजे देव कसा असतो किंवा गोष्ट कशी घडतात, मग तुम्हाला
म्हणजे लोकांना काय बोलणार तुम्ही असं म्हणजे कितीतरी अनुभव आहे असे, म्हणजे एखादा शेअर करणार तर कोविडचा लोकांना सांग ना. म्हणजे माझ्या यशच्या बाबतीत मी बोलायची, माझ्या यशला कॉलेज इथेच भेटू दे, माझ्या यशला जवळच शाळा भेटू दे, त्यामुळे त्याची शाळा पण गुरुकुल जवळ झाली, त्याचं कॉलेज सोमय्या जवळ झालं. मग ते झाल्यानंतर मी अशी बोलली होती की माझ्या बाळाला नोकरी स्वामी जवळच द्या, म्हणजे त्याला ट्रेनचा प्रवास मला लई भीती वाटायची, इकडे नको तिकडे नको, ट्रेनमधून नको. तर माझ्या बाळाला पण म्हणजे बोरवलीला सध्या तो अंधेरीला जायचा, ते मेट्रोने जायचा, ते पण छान होता प्रवास, मला आवडला. म्हणजे विटी त्या साईडला नको होतं मला. मग स्वामींना अशी मी सांगायची, तर त्याला मेट्रोने तिकडे गेला. मग 1 वर्ष बोरवलीला केला, ते पण मेट्रोनेच केला. आणि आता मिळाली त्याला जवळ गोदरेजमध्येच मिळाली. म्हणजे स्वामी माझं ऐकतात. रोज तिचे 11 म्हणजे मंजित, तेजस आणि माझा आता बाबू झाला आनसाठी, आणि या गाडीसाठी मी 11 माळी रोज जप करते. गाडीसाठी का? हा, मग ती पण त्याच्याभोवती पण कवच पाहिजे, तुम्ही चालवता ती कुठे पण जाते. म्हणून मंजित, तेजस आणि माझा बाबू आणि गाडी, त्यांच्यावरती तुमचं कवच निर्माण करा. त्याच्यासाठी मी स्वामींच्या 11 माळी जप करते रोज. आणि माझ्या यशसाठी मी 7 माळी जप करते. त्यात एक गण गण गणपती नमा, गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ आणि माझं कुलदेवता, असं त्याच्यासाठी मी करते. म्हणजे त्याच्या गाडीभोवती आणि त्याच्याभोवती ते कवच निर्माण करा. त्यामुळे मला टेन्शन नसतं कुठे पण गेले तरी, कारण माझे स्वामी आहेत त्यांच्या बरोबर. आणि स्वतःसाठी माझ्यासाठी काय ना, मी सांगते मी निरोगी आहे, छान आहे, माझं आरोग्य मस्त आहे. तुम्ही चांगले असणार तर मी पण चांगली असणार ना. मग मम्मी तो एक्सपिरियन्स सांग ना तुझा. कोणता? आता तू अक्कलकोटला गेलेली, माझा घसा हा, दुखत होता हा, ना, हा. तू रात्री बोललीस आणि मी सकाळी फोन केला, मला बरं वाटलं ते. हा, ती जेव्हा बॉम्बेला आली होती आणि बॉम्बेवरून आली लंडनला, तेव्हा तिला भरपूर खोकला झाला होता. एवढा खोकला झाला होता तर ती प्रेग्नेंट होती आणि ती गरोदर होती, आणि ती एवढा तर तिला रक्त पण यायचं खोकल्यातून. ती बोलते आता मला कळलं, मला माहिती नव्हतं. पण मी अक्कलकोटला जाताना तिचा खोकला तिला येत होता, आणि तिला पण खोकला येत होता. आणि माझ्या भावाच्या हाताचा पण प्रॉब्लेम झाला होता. तर मी येता स्वामींना बोलते माझ्या भावाचा हाताचं ना ऑपरेशन नको होऊ दे, त्याचा असंच हात हे होऊ दे, तो पडला होता त्याच्यासाठी. ते बोलली आणि मी बोलली माझ्या तेजस स्वामी मी तुम्हाला भेटायला येते, तर माझ्या तेजसचा खोकला घालवा तुम्ही कसं पण करून, नाही तर तिला डॉक्टरची ट्रीटमेंट भेटू दे, डॉक्टर भेटू दे. आणि मी अक्कलकोटला मठात म्हणजे त्या वटवृक्षाच्या इथे गेली आणि बसून बोलते, तेवढ्यात तेजसचा मला फोन आला. ती बोलते मम्मी मला माझा ना आज खोकला मला येत नाही सकाळपासून, आपोआप काय माहिती नाही. आणि मला डॉक्टर पण भेटले, डॉक्टरांनी मला अपॉइंटमेंट दिली आहे, मला बोलवलंय डॉक्टरांनी. तर मी स्वामींना म्हटलं स्वामी बघा मला चांगली वार्ता मिळाली की तिचा खोकला बंद झाला. ती बोलते आजपासून मला खोकला नाही येत आहे, आणि मला डॉक्टरांची पण अपॉइंटमेंट भेटली. आणि मग मला टेन्शन आलं होतं की हिला आतमध्ये इन्फेक्शन झालं आहे का काय, घशाला काय प्रॉब्लेम दुसरा झाला आहे, असं मला टेन्शन होतं. आणि मग दर्शन घेऊन आम्ही गाडीत बसलो आणि येत होते, तेवढ्यात तिचा फोन पण आला की माझं अपॉइंटमेंट भेटली, डॉक्टर बोलले काय नाही तुझ्या घशाला. आणि तिचा खोकला तेव्हापासून बंदच झाला. ती घरी गेल्यावर माझ्या भावाच्या हाताचं पण ऑपरेशन ते डॉक्टर बोलले नाही करायचं, की हा हात आपोआप त्या ट्रीटमेंटने गोळ्याने बसून जाणार. म्हणजे दोन्ही अनुभव मला चांगले आले. आता पण मी माझ्या भावाला खूप बरं नव्हतं, आता खोकल्याने खूप हैराण झाला होता तो. तर मी स्वामी चरित्र सारामृत वाचते, रोज 1 अध्याय वाचते. ते 21 अध्याय असतात. माझ्या जावेनी मला दिलंय ते भांडूपची जाव आहे नम्रता, तिने मला हे दिलंय अध्याय वाचायला. आता 4 वर्ष मी ते वाचते. आणि ते डोंबिवली ते लोक दुपारी वाचून झाला 12ला काय ते तिकडे डोंबिवलीच्या मठात ते असं हे करतात, अर्पण करतात. तर मग रोज वाचायचाच असतो अध्याय. तर मी लंडनला येऊन पण वाचते, पण माझा अध्याय ती टाकते तिकडे माझी जाव. हां, रोज वाचल्यामुळं मी वाचते ना तो अध्याय ती टाकते. मग तो मी वाचते रोज अध्याय. तर आता 21 अध्याय मी माझ्या भावासाठी तो वाचला. त्याचा खोकला बरा होऊ दे, मला टेन्शन आलं होतं, मी रडली. मला म्हणजे बहीण बोलली होती एकदम खूप तब्येत खराब झाली आहे त्याची रवीची भाऊची. तर मग कसं, तर मी म्हटलं तर मी इथून काय करू शकते, फक्त मी एकच करू शकते स्वामींना. हां, मग स्वामींचा मी अध्याय वाचायला सुरुवात केली आणि स्वामींना म्हटलं तुमचा 21 अध्याय वाचायच्या आत माझ्या भावाचा खोकला आणि तो निरोगी होऊ दे आणि सगळी तब्येत ठणठणीत होऊ दे. आणि 21 अध्याय वाचायच्या आधी त्याची तब्येत छान झाली, खोकला गेला, सगळं झालं. त्याला ह्या गुरुवारी आता मी
सांगितलं मठात जायला सांगितलं आणि म्हटलं काय पण तू एक नारसरी फळ दे आणि हे कर. असं स्वामी माझं ऐकतात बाबा, स्वामी ऐकतात. आता मी दुसरे एक आहे आपले, त्यांच्यासाठी मी अध्याय चालू केलाय. ते मी नाव नाही सांगत, ते बरं झाले का मी सांगेन. हा आता मी गुरुवार पासून तो अध्याय चालू मुंबईवरून केला. परत येत आले की सांगा आम्हाला. हा मग मी सांगेल. आता त्यांच्यासाठी मी अध्याय चालू केलाय, त्यांना त्यांची तब्येत बरी होऊ दे. स्वामी सांगतात तुम्ही तुमच्यासाठी करू नका, दुसऱ्यांसाठी करा, मग तुमचं चांगलं होतं, असं स्वामी कधी पण बोलतात. म्हणून मी सगळ्यांसाठीच मागते. माझा पहिल्यापासूनच स्वभाव तसाच आहे. आता असं मी ते हे बोर्ड काय बोलतात ते पॉडकास्ट, त्याच्यामध्ये ते सांगतात की हा त्याच्यामध्ये सांगतात की दुसऱ्यासाठी करायचं असतं, पण पहिल्यापासूनच मी दुसऱ्यांसाठी करते. आता मला ते कळलं, पण मी करते सगळ्यांसाठी. तुम्ही आई एकदम देव माणूस आहे. देव माणूस राहायचा आपल्याला. आता सगळं मुलांचं आपलं चांगलं झालंय ना, मग आता देवाच्या पाठी आहे, तो स्वामींच्या पाठी लागायचं. मी मग एक काम कर ना, आपल्या मुंबईसाठी पण बोला, जरा चांगलं होऊ दे लगेच. हा ते आता काय त्याला मुंबईसाठी होईल चांगलं बोलूया. स्वामी बिचारे काय करतील त्या मुंबईला, कुठे कुठे बघतील, नाहीतर काय. मग काय एकच पक्ष आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, काय बीजेपी है. बेचारे स्वामी कोणाला जाते सांगायला. पीछे से तुम लोग का सुन के मेरे को गुस्से का लुक दे रहा है का मेरी नींद बर्बाद करती तुम लोगों ने. कैसे गुस्से में देख रहा है मेरे को, चिड़ के देख रहा नाही है. बाबा, मला स्वामींचं खूप आहे. मला स्वामींचा मी आता शिकते व्हिडिओ करायला. नवीन फोन दिलाय ना, म्हणून मला मी इकडची लंडनची मला ही झाडं खूप आवडली होती, ती शूटिंग घेतली मी. काढ नाही गाडीचा बरोबर. चालेल. शिकलीस मुलगी शिकली, प्रगती झाली. आणि व्हिडिओ हे हा व्हिडिओ आहे ना, आता फोटो आहे, व्हिडिओ करायचा ते व्हिडिओ दाबायचा. म्हणजे प्लेन मध्ये बसू तर काढू ना दोघींचे फोटो. काढ आणि मग पाठव घरी गेल्यावर आम्हाला. We are here at the London Heathrow Airport. लंदन हीथ्रो एयरपोर्ट पे आने के बाद एक्सीडेंट क्यों आ रहा है तेरा? अभी देखो मेरे पति को पैनिक होते हुए. ये तो चुप रहे. बहुत पैनिक होता है, पता नहीं. पिछली बार ना गाड़ी की डिवाइडर पे चला दिया था, पैनिक होके मम्मी को लेने आए थे तभी हम लोग. मेरे को आज भी याद है. और ऊपर से मेरे को ही बोलता है चिढ़ के, तू अरे मैंने क्या किया, तू डिवाइडर पे चला रहा है, तू चीजें कर रहा, मैं तो शांत बैठी हूँ. ज्यादा मत बोल, समझे? यहाँ पे एयरपोर्ट आता है ना, एयरपोर्ट पे आया थोड़ा है. बौखला जाता है. तुझे ड्राइविंग आता है क्या? इसीलिए तो मैं करती नहीं हूँ, इतना तो फिर तुझे सुनना ना कैसे पड़े. पता होगा? तू तो कितना सुनाता मेरे को, बाप रे बाप. मैं तो इतना सुना ही सकती हूँ. उद्या मॅक्सीवाली आजी नाही दिसणार, रोज व्हिडिओ कॉल करायचा आजीला. हा मग ती मॅक्सी घालून तुला दाखवणार मी. हा मग तू ओळखायच्या आजीला. तो इनका व्हीलचेयर असिस्टेंस लिया है करके हम लोग उनको. सो दिस इज़ अ गुड पार्ट कि यू गेट टू कम अलॉन्ग थोडा आगे तक इन लोगों का सब सॉर्ट करके. अच्छा काकूंनी मी दिलेली गिफ्ट आणली, तिने तू मम्मी त्यांनी मी दिलेली आणली आणि तू त्यांनी दिलेली आणली. तो मतलब 8-5 को इनका बोर्ड होगा, बोर्डिंग चालू हो जाएगा. ये घे तू. ये आहे टॅक्स. बाकी हे घे. मम्मी ही बघ ही तिकीट आता ही एंड पर्यंत ठेवायची. अजून एक तिकीट दे. So, हो गया आहे का फिक्स. माझा पासपोर्ट आहे या पिशवीवर. लिपस्टिक लागली ना. नॉटी बॉय.
जा मम्मी लोग रहे, कॉफी हम पियेंगे क्योंकि हमको स्ट्रेस हो रहा है, मम्मी जा रही है मला तर अरे असं मी माहिती मी शुगर टाकते पण मला असं स्ट्रेस होतं आल्यावर पहिले घरी आई दिसायची म्हणजे एक होतं ना सन्नाटा वाला स्पीचलेस वाला साइलेंस में हम दोनों साथ में बैठे थे कुछ नहीं बोल रहे टीव्ही शुरू है हा म्हणजे आहे कोणीतरी आहे घरात आहे असं कालपासून जास्त होते आहे तर आहे, पण आता ते एक्सप्रेस दोघी नाही करतोय करायचंय पण मी तर भाई कालपासून रडू कंट्रोल केला हा भाई पण मला एक सांग, तू आम्हाला घेऊन चालली, तू चल ना. मैं उसको वही बोली अब मग आमच्याकडे बाळ आहे, असं डायरेक्ट नाही येऊ शकत कुठे पण. लय तयारी असतो. हा माझ्या घरी पण मम्मीने पण केलाय कांद्याची भाजी आहे ना अरे हो थंडी आहे तशी पण फ्रीजच आहे बाय बाय आणि जातो इंडियाला हा आजी सोबत जातो बाबा. हाय हाय किती पापी किती किती चला आई बाय. रडायचं नाही. नाही वापस येणार आहे बाबू सोनू येणार आहे लवकर चला आरामात दोघं यार मी एकटी राहील आम्ही येईल ना ड्रॉप करायला तुला पण. हा ड्रॉप करायला येऊ आम्ही चल बाई नाही आता चल बाय 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 बाय. जैसे लेने आए थे सभी कितने हाँ। एक्साइटेड थे ना कोई किसी को लेने आए तो कोई किसी को छोड़ने आए और उस हर इंसान की अलग एनर्जी है तो लेने आए तो मैं ये कह रही थी कि इट्स रियली डिफिकल्ट किसी को एयरपोर्ट पे छोड़ना आई डोंट नो मतलब एक इंसान से इतना फर्क गिर जाता है मैं 2 दिन से कट रहा हूँ ट्रैवल भी करना है. हाँ मेरे को यही था कि मेरे को ऐसा फेस नहीं दिखाना है मेरी मम्मी को कि वो पूरा उतना जर्नी में भी लाइक कि कैसे रहेगी क्योंकि अभी तो वही काम पे जाने वाला है सो वो उसके दिमाग में घूमते रहेगा कि अकेली है ये जो फेस रहता है ना ड्रॉप करने का किसी को नॉट गुड. मेरे को अभी भी याद आ रहा है कि जिस दिन मम्मी आने वाली थी उस दिन की एनर्जी सुबह उठ के सब खाना बना के कंटिन्यूअसली फ्लाइट ट्रैक कर रही थी उठ के किधर है मेरे को अभी समझ रहा है कि अपने को जब लोग एयरपोर्ट छोड़ के आते हैं तो क्या फील होता होगा ना. सही.